नमस्कार. शेअर मार्केट मराठी या युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण गुरुवार दिनांक 6 ऑगस्ट 2026 साठीचं इंडेक्सचं विश्लेषण करणार आहोत. मात्र या विश्लेषणाला सुरुवात करण्यापूर्वी मला तुम्हाला शेअर मार्केट मराठीच्या ॲप विषयी थोडक्यात माहिती सांगायची आहे. शेअर मार्केट मराठीचं ॲप अँड्रॉइड आणि iOS या दोन्ही प्लॅटफॉर्मवर उपलब्ध आहे. हे ॲप तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये डाउनलोड करून इन्स्टॉल केलंय का? जर केलं नसेल तर आजच करायचं कारण असं आहे की शेअर मार्केट मराठीच्या सर्व सर्व्हिसेस आता ॲपच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत. ह्या सर्व्हिसेस मध्ये शेअर मार्केट मराठीचे फ्री कोर्सेस, प्रीमियम ग्रुप आणि पेड कोर्सेसचा समावेश आहे. समजा तुम्हाला हे ॲप डाउनलोड करून इन्स्टॉल करायचं असेल तर त्याची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये तसंच कमेंट सेक्शन मध्ये जी पहिलीच कमेंट आहे पिन कमेंट तिथे हे लिंक उपलब्ध करून दिलेली आहे. त्यामुळे ह्या दोनपैकी कोणत्याही एका ठिकाणी जाऊन दिलेल्या लिंकवर क्लिक करून तुम्ही हे ॲप डाउनलोड करून इन्स्टॉल करू शकता. हे झालं शेअर मार्केट मराठीच्या ॲप विषयी थोडक्यात माहिती. आता आपण आपल्या मूळ विषयाकडे परत येऊया आणि आज बुधवारी इंडेक्समध्ये कशा प्रकारे मूव्हमेंट झाली आणि उद्या गुरुवारी कशा प्रकारे होऊ शकते याचं विश्लेषण करण्यासाठी डायरेक्टली जाऊया चार्टवर. आणि इथे मी निफ्टी फिफ्टीचा 15 मिनिटाच्या टाइम फ्रेम मधला चार्ट ओपन करतोय. आपण इथे बघू शकता की आज आपल्याला मी थोडंसं मोठं करतो चार्ट म्हणजे तुम्हाला व्यवस्थित दिसू शकेल. तर आज आपल्याला गॅप अप ओपनिंग बघायला मिळालं. गॅप अप ओपनिंग बघायला मिळालं. मागचे 2 दिवस आपल्याला माहिती आहे की हे जी क्लोजिंग ऑक्शन सेशन होतोय त्याच्यामुळे मोठ्या मोठ्या कॅन्डल बनतायत. काल आपल्याला इथे गॅप डाऊन ओपनिंग बघायला मिळालं होतं. आज ह्या कॅन्डल नंतर सुद्धा गॅप अप ओपनिंग बघायला मिळालं. आणि मी कालच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की जर 24,600च्या खाली किंमत टिकली तर थोडंसं सेलिंग येऊ शकतं. तर त्या पद्धतीनं तुम्ही बघू शकता की इथे ओपन झालं, खाली आलं, पण 24,600 ची लेवल ब्रेक झाली नाही लगेच. थोडा वर जायचा प्रयत्न झाला. मग 24,600 च्या लेवलला बऱ्यापैकी आपल्याला इथे बघू शकता की व्होलाटाईल मूव्हमेंट बघायला मिळाली. आणि त्यानंतर जर तुम्ही बघितलं तर तुमच्या लक्षात येईल की इथे एक एम पॅटर्न तयार झाला. पण तो एम पॅटर्न तयार होत असतानाच मी खालच्या बाजूला सांगितलं होतं की 24,575चं एक टार्गेट आहे. त्याच्या खाली गेल्यानंतर 24,545चं टार्गेट आहे. हे ब्रेक झाल्यानंतर 24,515चं टार्गेट आहे. आणि जर हे ब्रेक झालं तर 24,475चं टार्गेट आहे. त्याचसोबत हेही सांगितलं होतं की हा एक सपोर्ट झोन आहे. 24,475 ते 24,515 हा एक सपोर्ट झोन आहे. इथे सपोर्ट घेऊन एक बाउन्स येऊ शकतो. त्या पद्धतीनं बाउन्स आला आणि नेमकं काय झालं, हे जर लवकर झालं असतं ना तर ह्या बाउन्स नंतर एकदा सेलिंग सुद्धा अपेक्षित होतं. पण काय झालं, ह्या एरियामध्ये सपोर्ट खूप वेळ घेत राहिला. आणि आपल्याला माहिती आहे की शेवटी काय होतं, 3:15 नंतर अशी एखादी मोठी कॅन्डल आपल्याला बघायला मिळते सध्या. हळूहळू आता जर तुम्ही बघितलं तर ह्या कॅन्डलचा आकार बघा, त्यानंतर ह्या कॅन्डलचा आकार बघा आणि आता ह्या कॅन्डलचा आकार बघा. हळूहळू काय व्हायला लागलंय, हे सेटल व्हायला लागलंय. आपल्याला दिसतंय हळूहळू कॅन्डलचा आकार लहान लहान व्हायला लागलाय. जेणेकरून काय होईल, मग आता आपल्याला 1-2 दिवसामध्ये म्हणजे ह्या आठवड्यामध्ये हे सगळं सेटल होईल. पुढच्या आठवड्यापासून आपल्याला रेग्युलर मुवमेंट्स बघायला मिळतील अशी अपेक्षा आहे. ज्या पद्धतीनं कॅन्डलचा आकार हे होतोय त्यावरून असं वाटतंय की आपल्याला हे 1-2 दिवसामध्ये सेटल होऊन जाईल. तर अशा प्रकारे आपल्याला ह्या कॅन्डल बनलेल्या बघायला मिळाल्या. आणि शेवटी मग एक बाउन्स आला, सपोर्ट झोन मधूनच आला. मात्र हे सध्या थोडंसं जास्त जातंय. आपली अपेक्षा साधारण इथपर्यंतच होती आणि त्यानंतर मग आपल्याला एक सेलिंग अपेक्षित होतं. आता कदाचित काय होईल, उद्या ते सेलिंग येतंय का बघावं लागेल. पण सध्या ही जी कॅन्डल आहे, ही क्लोजिंग ऑक्शन सेशनची कॅन्डल असल्यामुळे सध्या काही सांगता येत नाहीये. मी तुम्हाला एकदम गॅरंटीनं मागच्या आठवड्यापर्यंत जसं आपण विश्लेषण करत होतो, दिवसामध्ये आपण विश्लेषण परफेक्ट येतंय. पण हे जे शेवटी आपल्याला होतंय ना, ह्याचं अजून कारण हे काय आहे, टेम्पररी आहे. हे कायम चालणारी गोष्ट नाही. रोज अशा मोठ्या-मोठ्या कॅन्डल काही बनणार नाहीयेत. 1-2 दिवसामध्ये हे जसं सेटल होऊन जाईल, त्यानंतर मग आपलं सर्वच विश्लेषण शेवटासकट मग पहिल्यासारखंच येऊ शकेल अशी अपेक्षा आहे. तर आता सध्या काय चित्र दिसतंय त्याचं आपण आता विश्लेषण करूया. हे आज काय झालं,
आता उद्या काय होऊ शकतं हे समजून घ्यायचंय. तर त्याच्यासाठी मी इथे काय केलंय, ट्रेंड लाईन काढली आणि आपल्याला इथे जर बघितलं तर तुमच्या लक्षात येईल, की एक सिमेट्रिकल ट्रायंगल पॅटर्न टाइप तयार झालाय. खालीपासून जर इथे बघितलं, खूप दिवसांपासून आहे, 29 तारीखपासून बघितलं तर तुमच्या लक्षात येईल ही एक ट्रेंड लाईन तयार झालेली आहे. या ट्रेंड लाईनच्या काय होतंय, खाली जायचा प्रयत्न झाला तर लगेच बाउन्स येतोय. इथे बघा एकदा खाली आलं होतं, लगेच तुमच्यापैकी ज्यांना चांगलं टेक्निकल एनालिसिस कळतं त्यांना कळालं असेल, की इथे किंमत खाली आली होती, लगेच एन्गल्फिंग कॅन्डल बनली आणि किंमत वर गेली. बुलिश एन्गल्फिंग पॅटर्न इथे बनला आणि किंमत वर गेली. इथे सुद्धा बघा या लेवलला टच झालं. इथे सुद्धा त्याच्या थोडंसं अलीकडे. इथे सुद्धा बघा थोडंसं त्याच्या अलीकडे. म्हणजे तुमच्या लक्षात येईल, की ही ट्रेंड लाईन मागचे 5-6 दिवस कंटिन्यूअस जे ट्रेडिंग डेज म्हणतोय, 5-6 ट्रेडिंग डेज कंटिन्युअसली सपोर्ट म्हणून काम करते आणि किंमत वर जाते. पण आतापर्यंत काय होतं, किंमत वर जात होती, हायर हाय हायर लो बनत होते. आता जर तुम्ही वरच्या बाजूने जर बघायला सुरुवात केलीत, तर हे जे हाय आहेत, आपण अगदी हा सोडला, हा पकडला, बरोबर, तरी सुद्धा आपल्याला लक्षात येईल की जे हाय आहेत ते आता लोअर हाय बनायला लागलेले आहेत. त्यामुळे थोडस आपल्याला काय दिसतंय, की बायर खालनं किंमत वर नेत आहेत, पण आता थोडीशी ताकद कमी व्हायला लागली आहे. कदाचित आपल्याला असं होऊ शकतं, जर वरच्या बाजूला ब्रेकआउट आलं, हायर हाय बनायला लागले, तर काय प्रॉब्लेम नाहीये. वर जाताना मग आपल्याला काय होऊ शकतं, वर जाताना आपल्याला साधारणपणे 24,660 च्या आसपास, त्याच्यानंतर वर गेलं की 24,680 च्या आसपास, हे जर रेझिस्टन्स मोडले गेले, तर मग आपल्याला काय होऊ शकतं, किंमत आणखीन वर जाताना बघायला मिळू शकते. पण जर तसं झालं नाही, किंमत उद्या गॅप डाउन ओपन झाली आणि खाली यायला लागली, तर आपल्याला आता असं दिसतंय, की हाय जे आहेत हे आपल्याला जर खाली-खाली बनतायत आणि तसंच जर पॅटर्न कंटिन्यू झाला, तर उद्या काय होईल, गॅप डाउन ओपन होईल थोडंसं, खाली ओपन होईल आणि मग जर असं जायला लागलं आणि ही ट्रेंड लाईन जर ब्रेक झाली, जी मागच्या 5-6 दिवसात ब्रेक झाली नाहीये, तर काय होऊ शकतं, एकदा ही ट्रेंड लाईन जर ब्रेक झाली खालच्या बाजूला, तर मग किंमत खाली येईल. एकदा लेवल टेस्ट करायला वर जाऊ शकते आणि मग त्यानंतर पुन्हा एकदा किंमत खाली येऊ शकते. अशा प्रकारचं आपल्याला प्राइस ऍक्शन बघायला मिळेल. वरच्या बाजूला ब्रेकआउट झालं तर मग आपल्याला बघावं लागेल की 24,660 ते 24,680 हा जो काही एक रेझिस्टन्स आहे इथे दिसतोय बघा, 24,660 ते 680 हा जो रेझिस्टन्स आहे हा ब्रेक होतोय का हे बघावं लागेल, जर वरच्या बाजूला जायला लागलं तर. बरोबर, हा जर ब्रेक झाला मग आपल्याला किंमत वर जाऊ शकते आणि परत एकदा ह्या लेवल पर्यंत जो हाय बनला होता क्लोजिंगचा, तर त्या लेवल पर्यंत जाऊ शकते 24,775 च्या आसपास, 780 च्या आसपास त्या दिशेनं जाऊ शकते. पण जर खालच्या बाजूला यायला लागली आणि ही ट्रेंड लाईन ब्रेक केली, तर मग आणखीन एकदा सेलिंग आपल्याला बघायला मिळू शकतं आणि ही ट्रेंड लाईन ब्रेक झाल्यानंतर मात्र थोडंसं चित्र वेगळं होऊ शकतं. आतापर्यंत जी तेजी चालू आहे, ही तेजी थोडंसं प्रॉफिट बुकिंग त्याचं वाढू शकतं. अशा प्रकारचं चित्र आता इथे दिसायला लागलेलं आहे. तर त्यामुळे आता आपल्याला थोडंसं सावध होण्याची गरज आहे, असा हा चार्ट पॅटर्न दाखवतोय. अर्थात हे जे चार्ट पॅटर्न मध्ये ह्या मोठ्या मोठ्या कॅन्डल आहेत, त्या आपल्याला आता आपण धरून हे सगळं विश्लेषण करतोय. उद्या त्या न्यूट्रलाइज झाल्यावर काय होतंय हे बघणं इंटरेस्टिंग असणार आहे. त्यामुळे अजून एखाद दुसरा दिवस आपल्याला सावध राहणं योग्य राहील. तर हे झालं निफ्टी 50 मध्ये आज काय झालं, उद्या काय होऊ शकतं याविषयी केलेलं विश्लेषण. आता आपण पुढे जाऊया आणि बँक निफ्टीचं विश्लेषण करूया. बँक निफ्टीमध्ये सुद्धा जर तुम्ही बघितलं तर त्याच पद्धतीने आपण इथे ट्रेंड लाईन काढलेल्या आहेत. मी थोडंसं ह्याचा कलर डार्क करतो म्हणजे आपल्याला ह्या लेवल्स दिसू शकतील. तर येस, आता आपल्याला दिसतंय. आता ह्याच्यामध्ये एक गोष्ट लक्षात काय ठेवायची, की बँक निफ्टीमध्ये सुद्धा मी हे दिलेलं होतं, 24,535 चं लेवल दिलेली होती. 24,535 च्या खाली जर टिकलं तर थोडंसं खाली जाऊ शकत होतं. पण इथे तुम्ही बघितलं तर तुमच्या लक्षात येईल, की एक डब्ल्यू पॅटर्न बनला. ओके. इथे डब्ल्यू पॅटर्न बनला. तर त्यामुळे थोडीशी तेजी आली आहे. पण आता इथे सुद्धा जर बघितलं तर लो जे आहेत ते वर-वर बनत चाललेत. हाय पण खाली-खाली बनत चाललेत. त्यामुळे इथे आपल्याला थोडंसं सावध व्हायला लागेल. बरोबर? तर त्यामुळे ही गोष्ट लक्षात ठेवायची आहे. आता इथेच मी तुम्हाला सांगितलं होतं, आठवतंय का बघा, जेव्हा 1 ऑगस्टला आपल्याला ह्या प्रकारे मूव्हमेंट झाली होती, त्याच वेळेला मी सांगितलं होतं, की असं होईल की काय असं वाटत होतं. पण इथे काय झालं, लगेचच ही मोठी कॅन्डल बनली. म्हणजे इथे पहिल्यांदा एम पॅटर्न तयार होत होता. पण ही मोठी कॅन्डल बनल्यामुळे मग ती शक्यता गेली. त्यापूर्वी इथे एकदा सांगितलं होतं, की इथे तशी शक्यता आहे. बरोबर?
की इथे सुद्धा हायर हाय बनलाय, हा खाली बनलाय आणि जर एम पॅटर्नचा लो ब्रेक झाला, तर मग खाली जाऊ शकतं. आतापर्यंतचे 2 एम पॅटर्न आपल्याला बनतायत असं वाटत होतं, पण ते फेल गेले आणि किंमत वर गेली. पण आता आपल्याला बघायला लागेल, की तसं काही इथे होतंय का? कारण सध्याचं चित्र दिसतंय, हे आपल्याला असं दिसतंय, की हाय खाली-खाली बनत चाललेत. त्यामुळे जर उद्या वरच्या बाजूला ब्रेकआउट नाही आला, वरच्या बाजूला ब्रेकआउट आला तर आपल्याला लक्षात घ्यायला पाहिजे, की साधारणपणे ही जी लेवल आहे 57,900 ते 58,000 हा आपल्याला रेझिस्टन्स झोन असणार आहे. मग उद्या असं व्हायला पाहिजे, एक तर गॅप अप ओपन व्हायला पाहिजे आणि हा झोनच ब्रेक केला पाहिजे आणि ह्याच्यावरच टिकली पाहिजे. 58,000 च्या वर टिकलं तर मग तेजी होईल. नाहीतर काय होईल, एखादा फॉल्स ब्रेकआउट इथपर्यंत जाईल आणि इथे रेझिस्टन्स घेऊन परत खाली येईल. म्हणजे परत शेवटी काय होईल, आपल्याला ह्याच झोनमध्ये येईल. पण जर उद्या गॅप डाउन ओपन झालं, फ्लॅट ओपन झालं, गॅप डाउन ओपन झालं आणि खाली जायला लागलं आणि खाली जाताना ही ट्रेंड लाईन जर ब्रेक केली ही, बरोबर? तर काय होईल, मी तुम्हाला व्यवस्थित दाखवतो. ही ट्रेंड लाईन जी वर जाते ही जर ब्रेक केली, तर मात्र काय होईल, आपल्याला एक सेलिंग बघायला मिळेल. थोडंसं आणखीन खाली जाऊ शकेल. त्यानंतर एक बाउन्स येऊ शकेल. लेवल टेस्ट करायला नेहमी एक बाउन्स येतो. मेजर जेव्हा ट्रेंड लाईन ब्रेक होते, तेव्हा लेवल टेस्ट करण्यासाठी म्हणजे खालच्या बाजूनं ब्रेकडाउन झाली, तर बाउन्स येतो. वरच्या बाजूनं ब्रेकआउट झाली म्हणजे इथनं वरच्या बाजूला ब्रेकआउट झाली, तर काय होईल, ही लेवल टेस्ट करायला आपल्याला एक घसरण बघायला मिळेल. एक प्रॉफिट बुकिंग बघायला मिळेल आणि वर जाऊ शकतं. असं वरच्या बाजूचं हे होतं. खाली येणार असेल तर खाली इथपर्यंत येईल, वर जाईल आणि मग पुन्हा एकदा आणखीन खाली जाऊ शकते. तर अशा प्रकारचं आता वर गेली तर ह्या पद्धतीनं जाईल, खाली आली तर ह्या पद्धतीने येईल. अशा प्रकारची मूव्हमेंट आता होण्याची शक्यता आहे. कारण जी जागा शिल्लक राहिली आहे उद्याची, तर ते आपल्याला लक्षात येतंय की दुपारी 12च्या आतच आपल्याला काय अपेक्षित आहे? ब्रेकआउट होणं अपेक्षित आहे. म्हणजे सकाळच्या सत्रामध्येच आपल्याला एक तर वरच्या दिशेनं म्हणजे तुम्हाला दाखवतो. एक तर वरच्या दिशेनं इथून किंवा एक तर खालच्या दिशेनं इथून हे अपेक्षित आहे आणि हे सकाळच्या सत्रातच होण्याची शक्यता आहे. तर आता आपल्याला उद्याचं हे ब्रेकआउट कसा होतोय, फॉल्स ब्रेकआउट होतोय का हा ब्रेकआउट सस्टेन होतोय, हे आपल्याला उद्या मार्केट ओपन झाल्यावरच कळू शकेल. पण आता ते होण्याची शक्यता निर्माण झालेली आहे. तर माझ्या मते तुम्हाला उद्यासाठी निफ्टी आणि बँक निफ्टीचं विश्लेषण लक्षात आलं असेल. आता आपण पुढे जाऊन सेन्सेक्सचं विश्लेषण करणारच आहोत. मात्र जर तुम्हाला लाईव्ह मार्केटमध्ये हे अपडेट्स हवे असतील, तर तुम्ही काय करू शकता? तुम्ही YouTubeचं ॲप ओपन केल्यावर आपला चॅनल ओपन करा, शेअर मार्केट मराठी. बरोबर? ह्या YouTube चॅनलमध्ये जेव्हा तुम्ही ओपन कराल, तेव्हा सबस्क्राईब बटनच्या शेजारी तुम्हाला आता जॉइन बटन दिसायला लागलंय. ह्या जॉइन बटनला क्लिक केल्यावर तुम्ही 2 कामं करू शकता. एक म्हणजे चॅनल मेंबरशिपची माहिती घेऊ शकता आणि दुसरी गोष्ट म्हणजे चॅनल मेंबरशिपच घेऊ शकता. बरोबर? चॅनल मेंबरशिपमध्ये आपण जे काही 4 ऑप्शन उपलब्ध करून दिलेत, तर ते ब्रॉन्झ आहे, सिल्वर आहे, गोल्ड आहे, प्लॅटिनम आहे. तर हे 4ही ऑप्शन तुम्हाला तिथे उपलब्ध होतील. अजून 1-2 दिवस शिल्लक राहिलेत. हे जुने जे रेट आहेत, ह्या रेटनं तुम्ही मेंबरशिप घेऊ शकता. अजूनपर्यंत जर घेतली नसेल, तर इथून पुढे पुढच्या आठवड्यापासून हे नवीन रेट लागू होतील आणि या नवीन रेटनं तुम्हाला घ्यावी लागेल. आत्ता ह्या 2-3 दिवसामध्ये घेण्याचा फायदा असा आहे, की जर तुम्ही आत्ताच घेतलं, तर तुम्हाला काय होऊ शकेल, तुम्ही जोपर्यंत हे मेंबरशिप कंटिन्यू ठेवताय, तुम्हाला हे जुनेच दर लागू राहतील. जर मेंबरशिप मध्येच ब्रेक झाली, तर मात्र तुम्हाला हे नवीन दर लागू होणार आहेत. त्यामुळे ऑटो रिन्यूअलचा जर ऑप्शन तुम्ही YouTubeमध्ये घेतला असेल, तर तुम्हाला हे जुनेच दर लागू राहतील. नवीन दर मात्र नवीन सदस्यांना पुढच्या आठवड्यापासून जे सदस्य या चॅनल मेंबरशिप घेतील, त्यांना हे नवीन दर लागू राहतील. तर साधारणपणे दरवर्षी ऑगस्ट महिन्यामध्ये आपल्याला YouTube हे दर चेंज करत असतं. YouTube कडून दर चेंज केले जातात, रिवाईज केले जातात. तर ते त्यानुसार आपल्याला ह्या पद्धतीनं दिसतंय. प्लॅटिनम मेंबरशिपचे दर मी तरी काय वाढवत नाहीये. YouTubeनं जर वाढवले म्हणजे मला पण त्याच्यात विचारलेलं असतं, की किती वाढवायचे, काय करायचंय? तर बाय डिफॉल्ट त्यांनी हे सगळं लेव्हल दिलेले असतात. प्लॅटिनम मेंबरशिपचे रेट काही मी वाढवत नाहीये. पण जर त्यांनी वाढवले, तर आपल्याला पुढच्या आठवड्यात बघावं लागेल. तर हे झालं YouTube चॅनल मेंबरशिप विषयी. तुम्हाला जर आणि काही शंका असेल, तर तुम्ही काय करू शकता? तुम्ही मला ह्या WhatsApp नंबरवर या नंबरवर WhatsApp मेसेजद्वारे संपर्क साधा. फक्त आणि फक्त मेसेज करा. या नंबरवर कॉल करण्याचा प्रयत्न करू नका, कारण या नंबरवरचे कॉल स्वीकारले जात नाहीत. त्यामुळे तुमची जी काही शंका असेल, ती WhatsApp मेसेजच्या स्वरूपात विचारून ठेवा. मी माझ्या सवडीनं त्या मेसेजला
नक्की रिप्लाय करीन. अनेकांची अपेक्षा अशी असते, की मेसेज केल्या-केल्या लगेच रिप्लाय मिळावा. असं होऊ शकत नाही. हजारो मेसेज रोज मला येत असतात. तर त्यामुळे त्या मेसेजमधनं मी रोजच्या रोज देण्याचा प्रयत्न करतो. एखाद्या दिवशी लेट झालं, तर दुसऱ्या दिवशी तुम्हाला त्याचा रिप्लाय मिळू शकेल. तर हे झालं YouTube चॅनल मेंबरशिप विषयी. आता आपण पुढे जाऊया आणि राहिलेला इंडेक्स म्हणजेच सेन्सेक्सचं विश्लेषण करायला सुरुवात करूया. त्यासाठी मी सेन्सेक्सचा चार्ट ओपन करतोय. आज सेन्सेक्समध्ये खूप चांगलं आपल्याला प्राइस ॲक्शन बघायला मिळाली. पण थोडंसं काय झालंय सध्या ह्या क्लोजिंग ऑप्शन जी सिस्टीम चालू केलेली आहे, तर त्यामुळे काय होतंय की सध्या थोडंसं आपल्याला म्हणजे सावधगिरीनं काम करावं लागतंय. पण जर मी इथे बघितलं, तर इथे सर्व टार्गेट्स आलेली होती. त्यामुळे आता उद्यापासून काय करणार आहे, प्लॅटिनम मेंबर्सना मी सेन्सेक्सचं एनालिसिस पण चालू करणार आहे. त्यांना सध्या निफ्टी आणि बँक निफ्टी चालू होतं. सेन्सेक्स बंद ठेवलं होतं. पण सेन्सेक्स काल पण आणि आज पण चांगल्या पद्धतीनं आपल्याला आपल्या एनालिसिस नुसार चालतंय. तर इथे खालची चारही टार्गेट होती. तुमच्या लक्षात आलं असेल की ही चारही टार्गेट होती. ती 4 टार्गेट झाल्यानंतर बाउन्स आलाय. अपेक्षा आपल्याला अशी आहे की इथून आता सेलिंग येईल. पण त्याच्यासाठी उद्या ओपनिंग कसं होतंय हे बघणं इंटरेस्टिंग आहे. आता इथे सुद्धा काय झालंय, आपण जर उद्याचा विचार केला तर इथे सुद्धा ही आपल्याला मी थोडंसं डार्क लेव्हलमध्ये दाखवतो. म्हणजे तुम्हाला व्यवस्थित दिसू शकेल. तर उद्या इथे सुद्धा त्या पद्धतीनं आपल्याला ट्रेंड लाईन दिसतायत. ह्या ट्रेंड लाईन मध्ये आपल्याला बघायचं काय आहे, इथे थोडीशी जागा जास्त आहे. कारण इथे काय होत होतं, मोठ्या-मोठ्या कॅन्डल बनत नव्हत्या. बरोबर? तर त्यामुळे इथे आपल्याला थोडीशी जागा जास्त आहे. त्यामुळे जर वर ब्रेकआउट करायचं असेल, तर आपल्याला इथून वर जावं लागेल आणि वर जाताना आपल्याला अडचण कुठे आहे? साधारणपणे 79,000 ची हे आहे 78,900 पासून ते 79,000 पर्यंत. अगदी आपण असं म्हणू शकतो की 79,050 पर्यंत. बरोबर? तर अशा प्रकारचा हा एक रेझिस्टन्स झोन आहे. त्यामुळे इथून किंमत जर वर जायला लागली, तर हा रेझिस्टन्स झोन आहे आणि त्याच्यावर लगेचच आपल्याला हाय बनलेला आहे. 79,150 च्या थोडासा कमी असणारा. तर त्यामुळे हे सगळे रेझिस्टन्स झोन आहे. जर किंमत वर जायची असेल, तर पण त्याच्यासाठी खूप अंतर सुद्धा आहे इथे. जर खाली येणार असेल, तर खाली यायला अंतर कमी आहे आणि ही जर लेवल मागच्या 5-6 दिवसापासून ब्रेक झालेली नाहीये. ही जर ब्रेक झाली, तर मग काय होऊ शकतं, आणखीन थोडंसं सेलिंग येऊ शकतं. त्यानंतर मग एक बाउन्स येऊ शकतो आणि त्यानंतर मग आणखीन पुन्हा एकदा सेलिंग असं आपल्याला बघायला मिळू शकतं. त्यामुळे इथे सुद्धा ह्या पद्धतीनं जर तुम्ही ट्रेंड लाईन काढून ठेवली असेल, तर तुम्हाला ह्याचा नक्कीच फायदा होईल. आणि आपल्या विश्लेषणानुसार सुद्धा उद्या काय अपेक्षित आहे आपल्याला? उद्या अपेक्षित असं आहे, की फ्लॅट किंवा गॅप डाउन ओपन होऊन थोडंसं सेलिंग येणं अपेक्षित आहे. बरोबर? ही ट्रेंड लाईन जर तुम्ही बघितलीत मागेपासून, जसं मी इतर ठिकाणी दाखवली आहे, तर इथे बघा, इथे तुमच्या लक्षात येईल की इथून सुरुवात झाली 29 तारखेपासून. इथे एकदा खाली जायचा प्रयत्न झाला, पण बाउन्स आला. इथे टच झालं, बाउन्स आला. इथे बघा बुलिश एन्गल्फिंग पॅटर्न बनला. म्हणजे एकदा खाली गेलं होतं. खाली क्लोजिंग पण आलं. पण बुलिश एन्गल्फिंग पॅटर्न बनला. हा बुलिश पॅटर्न मानला जातो. ट्रेंड लाईनला सपोर्ट लेवलला जर असा बनला, तर त्यानंतर खूप चांगली तेजी बघायला मिळते. ती तेजी बघायला मिळाली. तर अशा प्रकारे झालंय आणि त्यानंतर जर तुम्ही गेलात, तर मी थोडं पुढे जातो आता. तर इथे बघितलं तर आज सुद्धा ह्या ट्रेंड लाईन जवळ येऊन मग बाउन्स आलाय. आता बराच काळ झाला ह्या ट्रेंड लाईनचा सपोर्ट घेतोय. जर उद्या सेलिंग येणार असेल, तर कदाचित ही ट्रेंड लाईन ब्रेकडाउन होण्याची शक्यता आहे, ब्रेक होण्याची शक्यता आहे आणि किंमत खाली येण्याची शक्यता आहे. असं झालं तर लाईव्ह मार्केटमध्ये मी जे प्लॅटिनम मेंबर्स आहेत त्यांना हे अपडेटमध्ये सांगेन. बाकीच्यांना उद्या संध्याकाळच्या व्हिडिओमध्ये ह्या सर्व गोष्टी सांगितल्या जातील. तर आता आपल्याला ह्या पद्धतीनं तुम्ही ट्रेंड लाईन ड्रॉ करून ठेवा. त्याचं ब्रेकआउट येतंय का चेक करा. ब्रेकआउट आलं की ते फेक ब्रेकआउट होत नाहीये ना, हे पण लक्ष द्या. फेक ब्रेकआउटमध्ये काय होतं, किंमत आता समजा वरच्या बाजूला फेक ब्रेकआउट द्यायचं असेल, तर वरच्या बाजूला किंमत थोडीशी जाते आणि अचानक काय होतं, एकदम शार्पली रिव्हर्स होते. मग ह्याच्यासाठी आपल्याला आपण काय ठरवतो, याच्यावर एक कॅन्डल क्लोज झाली पाहिजे. आपली अपेक्षा अशी असते की एक कॅन्डल क्लोज झाली पाहिजे. बरोबर? आणि नेक्स्ट कॅन्डलनं काय केलं पाहिजे, हा जो हाय बनलाय, हा ब्रेक केला पाहिजे.
हे लक्षात ठेवायचं. वर जाताना आपल्याला आणखीन थोडी काळजी काय घ्यायला लागणार आहे, की हे जे रेझिस्टन्स लेव्हल्स आहेत, ह्या आपल्याला मार्क करून ठेवायला लागतील. म्हणजे साधारणपणे 78,900 पासून 79,050 पर्यंत हा जो रेझिस्टन्स लेव्हल आहे, ही मार्क करून ठेवायला लागेल आपल्याला. तर मग तिथे थोडीशी अडचण येऊ शकते. त्यामुळे तेजी जरी झाली, इथून इथपर्यंत जरी गेलं, तरी इथून पुन्हा खाली येण्याची शक्यता असते. तर ह्या सर्व गोष्टींचा विचार करून आपल्याला पुढचं विश्लेषण करावं लागेल. तर माझ्या मते तुम्हाला आता तिन्ही इंडेक्समध्ये आज काय झालं, उद्या काय होऊ शकतं, याविषयी मी सर्व शक्यता व्यवस्थित समजून सांगितलेल्या आहेत. तुम्हाला याचा उद्या विश्लेषण करताना नक्कीच फायदा होऊ शकेल. आजच्या या व्हिडिओमध्ये आता आपण या व्हिडिओच्या शेवटी आलोय. जाता जाता मला तुम्हाला विचारायचं आहे, की आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल, तर नक्कीच तुम्ही या व्हिडिओला एक लाईक करू शकता. कसा वाटला हे कमेंट सेक्शनमध्ये टाईप करून सांगायला अजिबात विसरू नका. लक्षात ठेवा, तुमची एक लाईक आणि एक चांगली कमेंट हीच माझ्यासाठी प्रेरणा असते, ज्याच्या सहाय्यानं रोजच्या रोज हे विश्लेषणाचे व्हिडिओ मी बनवत असतो. त्यामुळे व्हिडिओ बघायला सुरुवात केल्या केल्या व्हिडिओला लगेच लाईक करा. व्हिडिओ बघून झाल्यानंतर तो कसा वाटला, काही प्रश्न असेल, शंका असेल किंवा तुम्हाला मला काही सांगायचं असेल, तर ते कमेंट सेक्शन मध्ये टाईप करून अवश्य सांगा. त्याचसोबत आजचा हा व्हिडिओ तुम्ही अजूनपर्यंत बघताय आणि अजूनही जर तुम्ही शेअर मार्केट मराठी या आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल, तर कृपया सबस्क्राईब करा आणि शेजारी असणाऱ्या बेल आयकॉनला क्लिक करून ऑल असं नोटिफिकेशन निवडा. म्हणजे इथून पुढे रोजच्या रोज येणारे हे विश्लेषणाचे व्हिडिओ मी अपलोड केल्या केल्या तुम्हाला विनाविलंब बघता येतील. आजच्या व्हिडिओमध्ये मी इथेच आपली रजा घेतोय. धन्यवाद.